आपण आता महिला अत्याचारांबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे। महिला आणि मुलींवर अत्याचार होतात, त्या विरोधात समाजात संताप आहे। राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे। दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे। गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करण्याची ही आता गरज आहे। आपल्या माता, बहिणी, मुलींवर होत असलेल्या अत्याचारांचा समाज म्हणून विचार करायला हवा। त्यांच्याबद्दल लोकांमध्ये रोष आहे। राज्य सरकारला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल। महिलांवरील गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास व्हावा, आरोपींना लवकर कठोर शिक्षा व्हावी। महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा त्यांची चर्चा होते, पण हा गुन्हा करणाऱ्या राक्षसी माणसाला शिक्षा झाली की त्याच्यावर कोणी फार चर्चा करत नाही। महिला अत्याचाराच्या विरोधात व्यापक चर्चा होणं काळाची गरज आहे। अत्याचार करणाऱ्या लोकांमध्ये शिक्षेविषयी भीती निर्माण करणं आवश्यक आहे। गुन्हा करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे। आधी मणिपूर, नंतर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना अत्यंत वेदनादायी आहेत। हे पाहून वाटत नाही की अजूनही इथल्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालंय, ती अजून पारतंत्र्यात आहे याची प्रचिती वारंवार येते। अशा भावना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केल्यात। अस्मिता विजन कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या।